दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इथेनॉल वापराचं जोरदार समर्थन करतायत। एबीपी माझाच्या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांनी याचं ठासून समर्थन केलंय। भारत दरवर्षी 22 लाख कोटींचे इंधन आयात करतो। इथेनॉल वापरामुळे त्याला पर्याय मिळेल असंही ते म्हणाले। सोशल मीडियावर सुरू असलेली टीका हे पेड कॅम्पेन आहे आणि इंधन आयातदार लोकांकडून ते चालवलं जातंय असा आरोपही त्यांनी केलाय। आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो, पेट्रोल, डिझेल, गॅस। आणि त्यातून मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे 40% एअर पोल्युशन आपल्या इथलं या व्हेकलमुळे। आणि आता युद्धामध्ये परिस्थिती आपल्याला माहिती झाली की पेट्रोल, डिझेल, गॅसमुळे आपल्यावर काय परिस्थिती ओढवली। आणि म्हणून आपण आत्मनिर्भर भारत बनलो पाहिजे आणि आपल्या देशातच अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएल तयार झालं पाहिजे, याचा मी 2004 पासून पाठपुरावा करतो आहे। मी केवळ इथेनॉलचा बोलत नाही, माझ्याकडे इथेनॉलची गाडी आहे, हायड्रोजनची गाडी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मी या देशात आणले, इलेक्ट्रिक स्कूटर आणली, इलेक्ट्रिक कार आणली, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणली। आणि माझ्या काळात ते ऑटोमोबाईल इंडस्ट्री, आता फिरोदिया साहेब सांगत होते, आता आपण पहिले जगात 7व्या नंबरवर होतो। अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएलच्या विकासामुळे आपण 3ऱ्या नंबरवर पोहोचलो, जपानलाही आपण मागे टाकलं। आता प्रश्न असा आहे की माझा याच्यात जो प्रचार होतोय तो पेड कॅम्पेन आहे, कारण माझ्या टोटल 1500 करोड लिटर इथेनॉल लागतं। त्यापैकी 10% म्हणजे 1% म्हणजे 15 कोटी लिटर। आणि मी इथेनॉल यायच्या आधीच अल्कोहोल तयार करायचं होतं, आमची शुगर फॅक्टरी होती। तर त्यातलं 1,27,00,000 म्हणजे 0.07% हे देतो। इथेनॉलचा रेट सरकार ठरवतं आणि त्याला पेट्रोलियम मिनिस्ट्री टेंडर काढून विकत घेतं। तुम्ही बघा, येत्या 6-8 महिन्यात आपल्या देशामध्ये एव्हिएशन फ्युएल या देशातला शेतकरी तयार करणार। म्हणजे शेतकरी हा अन्नदाता नाही, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता, हायड्रोजन दाता होणार। त्यामुळे मी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सगळ्याचा प्रचार करतो। हे सगळं मी थोडे तयार करतो, पण हे जे 23 लाख करोड रुपयाची आयात आहे, याचे टेंडर प्रायव्हेट लोकांना मिळतात आणि मी त्यांचा बिझनेस बंद करणार असं त्याचं वाटतं। त्यांची पण नाराजी आहे, पण मला फरक पडत नाही। मी कुठलंही चुकीचं काम केलं नाही आणि मी आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपयाची कामं। म्हणजे त्या नाराजीतून हे ट्रोलिंग होत आहे असा अंगुली निर्देश तुम्ही कुठेतरी करताय का? म्हणजे याच्या मागे मी फार ब्लंट आहे, हत्ती गे बाजार कुत्ते भोके हजार असं म्हणून मी सोडून देतो। त्यामुळे मी काही याची चिंता, कारण त्यात काही सत्यच नाही आहे, हा खोटारडा प्रचार आहे आणि प्रिंट आणि TV मीडियावर नाही आला।